एव्हरीवन ग्रीटिंग्स फॉर द डे. कसे आहात तुम्ही सगळे? एअरपोर्ट बघून तुम्हाला कळालेच असेल की हा इंडियाला आला असावा कदाचित. सो माझा भाऊ मला बोलला, भैया इट्स बिन टू लाँग, 1 वर्ष 2 महिने झालेत, कधी येणार आहेस? म्हणलं येऊ लालाव रे बाबा, थांब. असं म्हणत मी पटकन तिकीट बुक केलं. लंडनवरून जायचं कारण असं की मँचेस्टरवरून जे तिकीट होते खूप महाग होते आणि बॅगेजचं अलाउन्स खूप कमी होतं. सो म्हणलं जिथून आपली युकेची जर्नी सुरू झाली होती मित्रांसोबत, तिथेच आपण जाऊया वापस इंडियाला. डोंट वरी, मी युकेमध्येच राहणार आहे अजून थोडे दिवस, कारण कंपनीने मला अपॉर्च्युनिटी दिली. सो दॅट्स द थिंग. हे जे तुम्ही आत्ता पाहिलं, जे मी स्कॅन केलं, तर बेसिकली इथे जे आहे सेल्फ चेक इन नावाचा प्रकार सुरू झाला. जस्ट स्कॅन युअर पासपोर्ट, यू विल गेट द टॅग्स, अटॅच इट टू द बॅग अँड जस्ट पुश इट ऑन द कन्वेअर बेल्ट. हे VIP लॉन्च आहे तिथलं एअर इंडियाचं. एअर इंडियाचं नाही ॲक्च्युली, कुठल्या तरी दुसऱ्या एअरलाईन्स होतं, बट वी कॅन यूज इट. इफ यू वॉन्ट टू नो हाऊ आय हॅव यूज इट, जस्ट आस्क मी इन द कॉमेंट्स. मे बी आय विल जस्ट एंगेज विथ यू गाईज. दॅट्स अ बेटर अपॉर्च्युनिटी. माझी खूप फाटत होती कारण मी एअर इंडियाने जात होतो, लुकिंग ॲट द इन्सिडन्सेस विच हॅव हॅपन्ड इन द पास्ट. बट स्टील द स्टाफ वॉज रिअली नाईस. त्यांनी खूप मदत केली. सो मी माझ्या इंटरनॅशनल फ्लाईटमध्ये चढलो आणि पटकन मुंबईला आलो. पटकन वगैरे काही नाही, 9 तासाची जर्नी होती गाईज, खूप बोर झालं. सोबत माझ्या लहान लहान लेकरं होते, चिल्ले पिल्ले. इकडून माझा भाऊ आणि मामा मला घ्यायसाठी निघालेले. रेड कार्पेट काही संपत नाही. माझी सरकारला विनंती, कार्पेट हटवा आणि एस्केलेटर बसवा, म्हणजे ॲटलिस्ट फास्ट तरी पोहोचू आम्ही एक्झिटला. सो सगळ्या गोष्टी तामझाम करून 1-1.5 तासात सेल्फ चेक इन करून सेल्फ चेकआउट करून मी बसलो हैदराबादच्या विमानात. 40 मिनिटात पोहोचलो हैदराबादला. तेवढ्यात मामा आलेला आणि भाऊ आलेला. आशीर्वाद आणि गळाभेटीनंतर आम्ही निघालो लातूरला. लातूरच्या व्लॉगची सिरीज येत राहणार आहे. काय करतो मी लातूरमध्ये बघायसाठी, स्टे ट्यून्ड.